नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। शिमग्याचा महोत्सव आहे आणि आपण पाहिलं तर कोकणात जाणारे चाकरमानी हे नेहमीच कोकणाच्या दिशेने रवाना होत असतात, परंतु आपण पाहिलं तर तेजस एक्सप्रेस जी आहे ती सकाळपासूनच कुठेतरी तिचा वेळापत्रक या ठिकाणी कोलमडलेला पाहायला मिळतंय। कोकण रेल्वेच्या माध्यमातून असेल किंवा रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून असेल तर आपण पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण रेल्वे प्रवासी या ठिकाणी खोळंबलेले आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासूनच जे आहे जे रेल्वे प्रशासन आहे ही तेजस एक्सप्रेस जी आहे ती 7:30चा हा तिचा टायमिंग असतो, परंतु रेल्वेच्या माध्यमातून काल रात्री वेळापत्रक जे आहे 11:30 वाजता ही एक्सप्रेस जी आहे ती या ठिकाणी ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती येणार होती। आणि आता जर पाहिलं तर आपण रेल्वेच्या माध्यमातून या ठिकाणी 1:30 वाजता जी आहे ही ट्रेन या फलाट क्रमांक 5 वरती येणार असल्याची आपल्याला माहिती मिळते। संपूर्ण या फलाट क्रमांक 5 वरती या ठिकाणी आपल्याला कोकणवासियांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अनेक प्रवासी जे आहेत ते सकाळपासूनच या तेजस एक्सप्रेससाठी खोळंबलेले आपल्याला पाहायला मिळतात। अनेक नागरिकांना प्रवाशांना या ठिकाणी रेल्वेच्या हलगर्जीपणाचा या ठिकाणी आपल्याला त्रास होताना पाहायला मिळतोय। आपण पाहिलं तर सकाळपासूनच जी ट्रेन आहे तेजस एक्सप्रेस तिचा टाइम टेबल जो आहे तो सकाळी 6:30ला ही ट्रेन जी आहे ती ठाण्यामध्ये दाखल होते, परंतु काल रात्री जी आहे रेल्वेच्या माध्यमातून या ठिकाणी 11:30 वाजता ही ट्रेन जी आहे ती ठाण्यात दाखल होणार। परंतु आता आपण पाहिलं तर ती ट्रेन जी आहे ती अजून देखील सीएसटी वरून रवाना झालेली नाहीये, परंतु रेल्वेच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात येते की ती ट्रेन जी आहे ती 1:30 वाजता ठाणे स्टेशनवरती अपेक्षित आहे। काही प्रवासी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार। मॅडम, काय सांगाल, ही तेजस एक्सप्रेस आज कुठेतरी लेट होते? उद्या शिमग्याचा महोत्सव आहे, कोकणामध्ये जाण्यासाठी लोक या ठिकाणी रवाना होतात, परंतु अजून देखील ही ट्रेन अपेक्षित नाहीये। काय ट्रेनचा प्रवास सोयीस्कर असतो म्हणून आम्ही 2 महिने आधीच तेजस या ट्रेनची बुकिंग केली। आमचं तिकीट कन्फर्म होतं आणि आम्ही सकाळी ही ट्रेन 6:30 वाजता ठाणे स्टेशनमध्ये येते। काल रात्री आम्हाला 10:30ला मेसेज आला की ट्रेन 5 तास डिले आहे, ती आज सकाळी 10:50 वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटणार आहे आणि 11:22 ठाणे स्टेशनला येईल। त्या हिशोबात आम्ही ठाण्यातच राहत असल्यामुळे आम्ही 11 वाजता ठाणे स्टेशनला आलो। इकडे आल्यावर 11:30 वाजता अनाउन्समेंट झाली की ट्रेन अजून सीएसटी वरून सुटलेली नाहीये आणि आता एक 10 मिनिटापूर्वी अनाउन्समेंट झाली की 1:30 वाजता ठाणे स्टेशनमध्ये अपेक्षित आहे। म्हणजे आम्ही इथे सकाळपासून येऊन बसलोय। जर ट्रेन उशिरा येणार होती तर आम्हाला सकाळी परत रेल्वेने मेसेज करायचे होते। आमच्याबरोबर ज्येष्ठ नागरिक लोक आहेत सगळे, काहींना तर मेसेज गेले, काहींना तर मेसेज पण गेलेले नाहीत। काही लोक डोंबिवली कल्याणपासून येऊन इथे बसलेले आहेत। म्हणजे हा, आणि आता होळीचा सण आहे, ट्रेनला केवढी गर्दी आहे। रेल्वेच्या हलगर्जीपणापेक्षा त्यांनी ऍटलिस्ट सणासुदीच्या वेळेत तरी रेल्वेचं टाइम टेबल हे व्यवस्थित असेल या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत। म्हणजे आता सणासुदीला लोक निघतात, ट्रेननी का निघतात? कारण ट्रेन वेळेत पोहोचते म्हणून निघतात। पण हलगर्जीपणा मी म्हणणार नाही, पण त्यांनी सणासुदीच्या वेळेस आता सुट्ट्या लागतील मे महिन्यात, या काळात तरी रेल्वेचं नियोजित टाइम टेबल त्यांनी चालवलं पाहिजे, एवढीच अपेक्षा। नक्कीच हे चाकरमानी होते जे शिमग्यासाठी या ठिकाणी कोकणात जाण्यासाठी तयार होते, परंतु त्यांना संपूर्ण या रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी त्यांना नाहक त्रास हो। मॅडम, काय सांगाल, कोकणामध्ये जाणार आहात, काय एकंदरीत कुठे जाणार आहात तुम्ही? मनमाड, नाशिक। ओके, नक्कीच काही प्रवासी जे होते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात कोकणात जाण्यासाठी या ठिकाणी तेजस एक्सप्रेससाठी या ठिकाणी अजून देखील आपण पाहिलं तर या संपूर्ण फलाट क्रमांक 5 वरती या ठिकाणी आपल्याला गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासूनच आपण पाहिलं तर नक्कीच अजून काही प्रवासी आहेत। काका, तेजससाठी थांबला? आम्ही सकाळी 5:30 वाजल्यापासून आलो आहोत। आम्ही राहणारे भाडुपला आहोत, वयवृद्ध आहोत, नाव 68 ईयर ओल्ड, बुड्ढा आदमी होके भी क्या हमारा हालत आहे। सकाळी किती वाजल्यापासून? आम्ही 5 वाजता आलो, 5 वाजता, कारण गाडी तेव्हा कमी असतात ना। 6:15चं गाडी टायमिंग होतं, 7:30चा टायमिंग आहे, पण अजून पण ट्रेन जी आलेली नाहीये। सांगा काय सांगायचं, म्हणजे 1500 रुपये तिकीट आहे। सामान्य माणूस, गरीब माणसं आम्ही। शिमग्याचा महोत्सव आहे, लोक गावाला जातात, परंतु लंबी संडासची सुविधा नाही आहे। काल तिकडे त्या बाजूला जावं लागतं एकदम मेन रोडला। आम्ही 6 वाजल्यापासून इथं आहोत। ट्रेनचा टायमिंग किती? अजून ट्रेन आलेली नाही, 6:15चा टायमिंग आहे। काय मागणी असेल रेल्वेला, रेल्वे प्रशासनाला काय मागणी? काय त्याला लक्ष द्यायला पाहिजे। एका प्लॅटफॉर्म एक तरी संडास बाथरूम बांधा ना, एवढं वय नाही तुम्हाला पिशव्या सामान नाही कुठे जाणार? नक्कीच काही महिला देखील आहेत, चाकरमानी आहेत। मावजी, काय सांगाल, शिमगा आहे, शिमग्यासाठी कुठेतरी लोक गावाला जाण्याचा प्रयत्न करतात? 10:50 वेळ दिलेली, इथे आलो सर, परत झालं की 12:50 2 तास असून मागणी आहे म्हणजे
आणि सकाळची 7:30 खरी वेळ चुकीचाच आहे ना, 7 तास गाडी लेट होते. सगळ्यांचे जेवणा बिवणाचे प्रॉब्लेम. हा, आम्हाला जाऊन घरी साफसफाई करायची आहे, सगळं करायचं आहे. नक्कीच अजून काही या ठिकाणी आपल्याला पाहिलं तर हे चाकरमानी आहेत शिमग्यासाठी कुठेतरी गावाला जाण्यासाठी या ठिकाणी निघाले होते, परंतु रेल्वेच्या माध्यमातून कुठेतरी हलगर्जीपणामुळे त्यांना नाहक त्रास जो आहे तो या ठिकाणी सहन होताना पाहायला मिळतोय. अनेक नागरिक आणि प्रवासी जे आहेत या ठिकाणी रेल्वेच्या या संपूर्ण नाहक त्रासामुळे या ठिकाणी त्रस्त झालेला आपल्याला पाहायला मिळते. फलाट क्रमांक 5 वरती जी आहे ही तेजस एक्सप्रेस जी आहे तिचा वेळापत्रक जर आपण पाहिलं तर सकाळी 6:30ला ही ट्रेन जी आहे 6 वाजताची ट्रेन आहे या ठिकाणी दाखल होते, परंतु आपण आता पाहिलं तर 12:30 होऊन गेले तरी देखील ही ट्रेन जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. आपण आता पाहिलं तर धुळे एक्सप्रेस जी आहे ती या ठिकाणी फलाट क्रमांक 5 वरती दाखल झालेली आहे. अनेक प्रवासी जे आहेत या ठिकाणी त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत. काका, तेजस एक्सप्रेस जी आहे ती अजून आलेली नाही आहेत, परंतु आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रवासी जे आहेत या ठिकाणी या संपूर्ण रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे असेल किंवा त्याच्या वेळापत्रकामुळे या ठिकाणी त्रस्त झालेले पाहायला मिळतात. आता आपण फलाट क्रमांक 5 वरती आहोत आणि आपण पाहिलं तर धुळे एक्सप्रेस या ठिकाणी दाखल झालेले आहे. या पाहायला गेलं तर कोकणात जाण्यासाठी शिमग्यासाठी या ठिकाणी अनेक प्रवासी जे आहेत ते कोकणासाठी रवाना होतात, परंतु या तेजस एक्सप्रेसमुळे त्याच्या संपूर्ण वेळापत्रक जे आहे ते या ठिकाणी खोलपडलेलं पाहायला मिळतंय. या संपूर्ण फलाट क्रमांक 5 वरती आपण पाहताय की तेजस एक्सप्रेससाठी संपूर्ण कोकणकरांची या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळते. कोकणामध्ये जात आहे का? कोकणामध्ये जात आहे बाबा का? कोकणामध्ये जात आहे. नक्कीच अनेक प्रवासी जे आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता आपण पाहिलं तर फलाट क्रमांक 5 वरती या ठिकाणी धुळे एक्सप्रेस जी ती आहे आलेली आहे, परंतु अजून देखील जी आहे जी तेजस एक्सप्रेस जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली नाही आहे. अजून रेल्वेकडनं कुठल्याही प्रकारची अनाऊन्समेंट जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. तेजस एक्सप्रेसचा जो वेळापत्रक जो आहे तो सकाळी 6:30ला या ठिकाणी जी तेजस एक्सप्रेस आहे ती ठाणा स्टेशनच्या फलाट क्रमांक 5 वरती दाखल होते, परंतु आपण पाहिलं तर अजून देखील रेल्वे प्रवाशांना या ठिकाणी रेल्वेचा नाहक त्रास जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ऐन शिमग्याच्या काळामध्ये या ठिकाणी कोकणकरांना तसेच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना हा रेल्वे प्रशासनाचा त्रास जो आहे तो या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. शिमग्याचा महोत्सव या ठिकाणी कोकणकरांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो, परंतु या संपूर्ण शिमग्याच्या काळामध्ये असाच त्रास जो आहे तो रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या आपण फलाट क्रमांक 5 वरती आहोत. अजून काही प्रवासी आहेत. काका, तेजस एक्सप्रेस जी आहे ती अजून आलेली नाही आहे. सकाळचा 7:30चा टाइम टेबल आहे, परंतु 12:30 होऊन गेले तरी देखील अजून तेजस एक्सप्रेस या ठिकाणी दाखल नाही झाली. काय भावना आहेत प्रवासी म्हणून काय वाटतं? काही नाही भावना, काय भावना आपण व्यक्त करायच्या. म्हणजे शिमगा आहे, शिमग्याच्या काळामध्ये कोकणातील लोक कुठेतरी गावाला नेहमीच लेट होतात गाड्या ना, परंतु 6:30चा टाइम टेबल काय पण माहिती त्यांनी होती? आधी माहिती मेसेज होतं? केलेला त्यांनी गाडी लेट आहेत म्हणून, तसं आम्ही लेट निघालो. तुमचं रिझर्वेशन आहे का? हो, रिझर्वेशन मेसेज केला होता, कितीचा टाइम दिला होता? मेसेज केला त्यांनी, टाइम दिलेला प्रॉपर, तरी पण 1 तास लेट झाली अजून. मला किती वेळ झाला तुम्ही ठाणे आम्ही ते 11:30ला आलो. 11:30 आले म्हणजे जवळजवळ 1 तास झालाय. काय मागणी असेल? काही नाही, काही अनाऊन्समेंट होते का की तेजस एक्सप्रेस या ठिकाणी? हे काय इथे लावलंय ना, गाड्या लावल्यात, अनाऊन्समेंट करायची गरज काही आहे म्हणजे पण रेल्वेचा हलगर्जीपणा या ठिकाणी कुठेतरी पाहायला मिळतो. नाही. हलगर्जीपणा काय, एवढा ट्रेन मॅनेज करणं म्हणजे त्यांच्या पण काहीतरी अडचण असतील ना, सीएसटी वरून अजून ट्रेन जी आहे ती सुटली नाही, अनपेक्षित आहे. त्यांच्या काही अडचणी असतील, आपण काय करू शकतो. नक्कीच रेल्वेच्या पण काही देखील अडचणी असू शकतात, असे देखील प्रवाशांची मतं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 11:30ची जी ट्रेन आहे तेजस एक्सप्रेस या ठिकाणी फलाट क्रमांक 5 वरती जी आहे ती 6 ते 6:30च्या दरम्यान या ठिकाणी येते, परंतु काल देखील रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना सांगण्यात आलं होतं की ही ट्रेन जी आहे ती 11:30ला ठाणे स्टेशनवरती दाखल होईल, परंतु अजून देखील आपण पाहिलं तर 12:30 झालेत
तरी देखील ही ट्रेन जी आहे ती अजून देखील ठाणे स्टेशनला आलेली नाही आहे. संपूर्ण नाहक त्रास जो आहे तो चाकरमान्यांना, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऐन शिमग्याच्या तोंडावरती कुठेतरी रेल्वेच्या विलंबामुळे या ठिकाणी प्रवाशांना जो आहे तो कुठेतरी नाहक त्रास या ठिकाणी सहन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवासी या ठिकाणी त्रस्त झालेले पाहायला मिळतात. अनेक प्रवासी जे आहेत या ठिकाणी कोकणात जाण्यासाठी दाखल झाले होते, परंतु आपण पाहिलं तर या तेजस एक्सप्रेसच्या खोलमडलेल्या वेळापत्रकामुळे ठाणे स्टेशनवरती चाकरमान्यांची या ठिकाणी गर्दी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण फलाट क्रमांक 5 वरती या ठिकाणी आपल्याला चाकरमान्यांची गर्दी जी आहे, उद्या आपण पाहिलं तर शिमगा आहे आणि या शिमग्यासाठी कोकणकर आहेत ते आपल्या गावी जाण्यासाठी या ठिकाणी दाखल होत असतात, परंतु ह्या संपूर्ण रेल्वेच्या विलंबामुळे या ठिकाणी कोकणातील नागरिकांना या ठिकाणी रेल्वेचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय. या आपण तेजस एक्सप्रेसचा टाइम टेबल जर आपण पाहिला तर फलाट क्रमांक 5 वरती ठाणे स्टेशनवरती ती 6 ते 6:30च्या दरम्यान या ठिकाणी दाखल होत असते, परंतु काल आपण पाहिलं तर ह्या ट्रेननी प्रवाशांना जो आहे तो मेसेज दिला होता की ही ट्रेन जी आहे ती 11:30 वाजता ठाणे स्टेशनवरती दाखल होईल, परंतु आपण आता पाहिलं तर 1 वाजायला आलेत, परंतु अजून देखील तेजस एक्सप्रेस जी आहे ती ठाणे स्टेशनवरती दाखल झालेली नाही आहे. प्रवासी या ठिकाणी संपूर्ण रेल्वे प्रशासनाच्या विलंबामुळे या ठिकाणी त्रस्त झालेले पाहायला मिळतात. कुठेतरी शिमगा आहे आणि या शिमग्यासाठी लोक गावाला जाण्यासाठी रवाना होत असतात, परंतु ऐन सणासुदीच्या काळामध्ये या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय. संपूर्ण फलाट क्रमांक 5 ठाणे स्टेशनवरची आपण ही दृश्य पाहतोय. या ठिकाणी चाकरमान्यांची गर्दी जी आहे ती एकच या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. अगदी अनेक प्रवासी जे आहेत ते 10-10:30 वाजल्यापासून या ठिकाणी फलाट क्रमांक 5 वरती बसलेले आहेत. अनेक नागरिक जे आहेत ते कोकणात जाण्यासाठी या ठिकाणी रवाना होत असतात, परंतु संपूर्ण रेल्वेच्या विलंबामुळे या ठिकाणी चाकरमान्यांना आहे हा मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय. सध्या आपण हा रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक 5 वरती आपण पाहतोय. शिमग्याचा महोत्सव आहे आणि आपण पाहिलं तर शिमगा हा कुठेतरी कोकणातील लोकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा सण जो आहे तो पाहायला मिळतो. तर ह्या शिमग्यासाठी अनेक नागरिक जे आहेत ते कोकणात जाण्यासाठी दाखल होत असतात, परंतु रेल्वेच्या ह्या हलगर्जीपणामुळे अगदी उद्याच आपण पाहिलं तर होळी आहे आणि आज जे आहे ते अनेक कोकणकर आहेत ते गावी जाण्यासाठी या ठिकाणी फलाट क्रमांक 5 वरती 1007 लॉकडाउन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हिंगोली जन शताब्दी कोकणात जाण्यासाठी जात असतात, परंतु प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर आ रही है 1007 लॉकडाउन छत्रपती फलाट क्रमांक 5 वरती आपण सध्या आहोत आणि ही संपूर्ण दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की तेजस एक्सप्रेस साठी या ठिकाणी अनेक प्रवासी जे आहेत
अनेक जे आहेत ते प्रवासी या ठिकाणी दाखल झालेलं पाहायला मिळतात. ऐन सणासुदीच्या काळामध्ये संपूर्ण रेल्वे प्रवाशांना कुठेतरी ह्या संपूर्ण रेल्वेचा हलगर्जीपणामुळे या ठिकाणी नाहक त्रास आहे तो सहन होताना आपल्याला पाहायला मिळतो. अनेक प्रवासी जे आहेत या ठिकाणी त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत. अनेक खरं पाहायला गेलं तर शिमगा हा सण आहे आणि ह्या सणासाठी कुठेतरी अनेक कोकणातील नागरिक जे आहेत ते गावाला कोकणामध्ये जात असतात. परंतु ह्या संपूर्ण रेल्वेच्या विलंबामुळे या ठिकाणी प्रवाशांना या फलाट क्रमांक 5 वरती नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतो. ठाणे लाईव्हचे अपडेट घेण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.